श्वास घ्या, सोडा. चक्कर आली होती का? हो. ब्लड प्रेशरचा त्रास आहे? हो आहे. शुगर? हो आहे. तुम्हाला शुगरचा त्रास आहे तर तुम्ही आधी का नाही सांगितलं? पिंकी, ह्यांना शुगरचा त्रास आहे तर तुला सांगता येत नाही आधी? मॅडम मला पण माहिती नव्हतं, मला आताच कळलं की त्यांना शुगर येते. म्हणजे तुम्ही सांगितल्यावरती मला कळलंय. काय हो, तुम्हाला शुगर हे मला आधी सांगता येत नाही? म्हणजे कसं मी इट्स ओके. पण नशीब आपलं की निदान आत्ता तरी कळलं आपल्याला की त्यांना शुगरचा त्रास आहे. हा, मग अशी मी जी औषधं लिहून दिली ती वेळच्या वेळी घ्यायची आणि आराम करायचा. आणि पुन्हा डॉक्टर पासून काहीही लपवायचं नाही, कळलं? स्टुडंट्स, दिस इज अ न्यू लेसन. डॉक्टरसाठी त्यांच्या पेशंटची केस हिस्ट्री अतिशय महत्वाची असते. दे शुड नो एव्हरीथिंग. जर का चुकीची ट्रीटमेंट दिली गेली तर कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात आणि पेशंटच्या जीवावर बेतू शकतं. डॉलीबाई, आपल्याला एक विचारायचं. विचारू? विचारा. नाही म्हणजे ते तुम्ही म्हणता ना, ते इतिहास सांगितल्यानंतर समजा भविष्यामध्ये काही लोचा झाला, टेन्शन आहे ना? देवा, एक तत्व कायम लक्षात ठेवा. आजारपण असो किंवा आयुष्य, तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी तुम्ही इतिहास नाही लपवू शकत. तो आज ना उद्या तुमच्या समोर येऊन उभा राहणारच. चला जा आणि आराम कर. मेडिकल स्टोअर्स उघडे असतील, औषधं घे. हो, मी त्यांना औषधे देते. सावकाश, खाली उतरा. हा, समोर बघा. हा, समोर. त्यांना जरा घरी. डॉलीबाई, सॉरी. सो सॉरी. ऍक्च्युली काय झालं, लेक्चरला उशीर झाला आज, पण आता ते पेशंटला बघणं पण इम्पॉर्टंट होतं ना. म्हणजे डॉक्टरचं पहिलं कर्तव्य आहे पेशंटला बघणं. आता लगेच लेक्चर सुरू करूया. काय झालं, येता ना? नाही. का? नाही ते डॉलीबाई, मॅडम आपल्याला ते आज हाफ डे होता. हाफ डे? कशासाठी? ते आज संध्याकाळी 6 वाजता तुला हिला भेटायला जायचं. महत्वाचं काम आहे का? हा, ते महत्वाचं नाही पण घरगुती काम आहे म्हणून. मुलगी बघायला जाणार आहात का? नाही 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 नाही, ते घरगुती काम, काय बाकी काय नाही. नाही पण तरी पण असं काय महत्वाचं काम आहे? नाही म्हणजे कालपर्यंत तर तुम्ही मला काही सांगितलं नाही. नाही ते अक्कानी आपल्याला सकाळीच लटकवलं ना म्हणून. कधी जायचं तुम्हाला? हे काय आत्ताच. कुठे जाणार आहे? ते कॉफी शॉप मध्ये. कॉफी शॉप मध्ये? फंटास्टिक. मला पण तिकडेच जायचंय. एक काम करूयात का, आपण लेक्चर उद्याच घेऊयात, म्हणजे मग तुमचाही अभ्यास बुडणार नाही. तर मी राधा आणि कबीरला सांगून येते आणि मी तुम्हाला ड्रॉप करते. नको 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 डॉलीबाई, कशाला तुम्ही येताय, कशाला त्रास घेता उगीच. आपण जाऊ ना. त्रास काय त्यात? मला कुठे गाठी ढकलत जायचं तेव्हा. इट्स ओके. आता तुम्हाला जर माझ्या बरोबर यायचं नसेल तर मग नाही नाही नाही, असं काही नाहीये. पण ठीक आहे, मी त्यांना सांगून येते. तेव्हा मी मघाशी काय म्हणाले ते लक्षात आहे ना तुमच्या? कधी? डॉक्टर पासून आपली केस हिस्ट्री कधीही लपवायची नसते. हा हो. पण डॉलीबाई. ए सत्या, ए भाई 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 थंड घे जरा, रिलॅक्स हो भाई. काय झाला काय, एवढा कशाला पळत येतो? मागे काय वाघ लागला काय? अरे सत्या, वाघ मागे लागला असताना तरी चालला असता. मग काय झाला काय? अरे आपल्याला ना जाम टेन्शन आलंय. टेन्शन? आणि तुला काय बोलतो बाय? अरे एकेकाळी तुझ्यामुळे मुंबई पासून दुबई पर्यंतच्या माहोलमध्ये टेन्शन असायचं. हा पण आता आपल्याला आलंय टेन्शन, त्याला आपण काय करणार? काय झालं ते तर सांग भाई. तू बोल फक्त, एका मिनिटात त्याची. अरे सत्या, तसं काय पण टेन्शन नाही. अरे आपली अक्का, तिच्या डोक्यात आपल्या लग्नाचं खूळ माहिती आहे ना. हा मग काय झालं? आपण पाहिले फोटो, त्याने काय बिघडते?
अरे सत्या, आज संध्याकाळी त्या पोरीला भेटायला जायचंय. आपल्यालाच कळत नाही आता काय करायचं. करायचं काय? लग्न करायचं. सत्या, तुझ्या तर आता काय काय डोक्यावर पडल्यास काय हा? अरे कोण बोल आपल्याला लग्न करायचं म्हणून? आपल्याला नाही काय लग्न करायचं. ए सत्या, तुझ्या आता ए, नाही 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 हा? बाय. बाय. तुला मस्करी सुचते होय? आपण इथे टेन्शन मध्ये आणि बोल बोल आणि नुसता बोल नकोस. काय करायचं ते सांग. हाय बाय, तुला किती वेळा सांगितलं आपण असताना टेन्शन घ्यायचं नाही. हे बघ, हे काय? लग्न मोडायचे 101 तरीके. आईच्या गावात लग्न मोडण्याचे 101 तरीके. अरे सत्या भावा, अरे तूच रे आपला एक दिलदार. आपण सत्या, हा. हे पुस्तक तुझ्याकडे कसं रे आता? कसं आहे, अक्का जी पोरगी बघते ती तुला आवडणार नाही हे आपल्याला माहिती होतं. हा, आणि अक्का हे काम करण्यापासून थांबणार नाही हे पण आपल्याला माहिती होतं. हा. म्हणून म्हटलं ताण लागल्यावर वीर कशाला काढायची, पुन्हा आधीच तयारी. आईच्या गावात सत्या तू पण ना. बाय, खरंच सांग, तुला हे लग्न करायचंच नाही की हे लग्न करायचंय पण अक्का जी पोरगी बघते तिच्याशी करायचं नाही की दुसरेच कोणीतरी तुझ्या मनात आहे? आ? नाही नाही नाही, तसं काय नाही काय नाही. नाही ना. ए बाय, तुझं डॉलीबाई वरती प्रेम नाही ना? म्हणजे असेल तर हरकत नाही, पण जे काय असेल ते आपल्याला खरं खरं सांगून टाक. म्हणजे तशी आपल्याला सेटिंग लावायला बरी. डॉलीबाईंना पटवायचे 101 तरीके हे पुस्तक शोधायला वेळ नाही लागणार आपल्याला. नाही नाही सत्या, तसं काय पण नाही. अरे डॉलीबाई ना फक्त आपला दोस्त आहे. हा. असं आहे काय? मग भारी आहे ना. हे बघ, अक्का जी काय मुलगी तुला बघायला पाठवणार आहे ना, त्याचं टेन्शन घेऊ नको. आपण सगळी सेटिंग केलेली आहे. आपण सांगतो तसाच करायचा. आणि बाई, आपण तुझ्यासाठी एक सॉलिड सेक्रेटरी पाठवणार आहे. तो सगळे हँडल करेल मस्त. काही लोचा होणार नाही. खरा लोचा तर पुढे आहे. आता कसला लोचा? अरे त्याचं काय आहे, ते आपल्या बरोबर ना डॉलीबाई पण येणार आहे. डॉलीबाई कशाला येणार? पोरगी बघायला? भाई, तू म्हणाला ना तुमचं तसं काय नाही, मग कशाला? अरे सत्य, आपण त्यांना सांगितलं की आपल्याला संध्याकाळी लवकर जायचंय म्हणून. तर त्या म्हणाल्या की त्यांना सुद्धा तिकडे काय ते काम आहे. मग त्या म्हणाल्या आपण पण तुमच्या बरोबर येतो. मग आता आपण थोडंच त्यांना नाही म्हणणार. बाय, तुलाच त्यांनी यायला पाहिजे असं काय नाही ना? तुझ्या आता सत्या, बाय, तुझ्या आयुष्यात ना सरळ काय होऊच शकत नाही. हे बघ बाय, आम्ही सगळी सेटिंग लावलेली आहे, तसं सगळं व्यवस्थित होईल. आता डॉलीबाईंना कशी कल्टी द्यायची ते तुझं तू बघ. चल. अबे सत्या, अरे आज एकदम तुम्ही फुल ऑन हिरो सारखे तयार होऊन चाललाय. कोण? तुम्ही असं खूप छान रेडी होऊन कुणाला तरी भेटायला चाललाय का? नाही, काय काय म्हणाला? कुणाला तरी भेटायला चाललाय का? तुम्ही म्हणालात ना एक पर्सनल अर्जंट काम आहे. कोणाचं? तुमचं देवा. हा 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 हा, हो हो, आपलं ते काम आहे ना, अर्जंट काम आहे. हा, मग काही सिरियस आहे का? म्हणजे मी काही हेल्प करू का तुमची त्याच्यात? नाही नाही नाही, डॉलीबाई, तुम्ही कशाला त्रास करताय? आपण करू ना आपलं ते अर्जंट काम. नाही, म्हणजे मला असंच वाटलं, एकदम हाफ डे सुट्टी मागितलीत ना तुम्ही. माझा एक अनुभव आहे. हे मुलं मुली कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात ना, अचानक कविता करायला लागतात. म्हणजे थोडक्यात काय तर प्रेमात पडतात, स्वतःला कवीच समजायला लागतात. तुम्ही नाही ना कविता करायला लागला तसं? काय डॉलीबाई, तुम्ही काय पण काय बोलता? आपल्या कॉलेजचा नियमच आहे ना, प्रेम करायला बंदी आहे. सगळे नियम फॉलो करता वाटतं तुम्ही. हा, आणखीन एक अनुभव आहे माझा. सांगा ना. डोळे आहेत ना, तो मनाचा आरसा असतो. म्हणजे आपल्या डोळ्यात मनात काय चाललंय हे सगळं दिसतं. नाही नाही, असं काही नसतं डॉलीबाई. अहो असंच असतं. नाही नाही, असं काय पण नसतं. अहो असंच असतं, खरंच असं असतं. आपला जर विश्वास नाही गोष्टीवर. कमाल करताय, मी सांगते डोळ्यात दिसतं तर. असं
सांगा बघू आपल्या डोळ्यामध्ये काय लिहिलंय ते. माय गॉड, तुम्ही तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडलाय आणि आता तुम्ही मुलगी बघायला जाणार आहात. आजच्या गावात आपल्या डोळ्याचा ना काहीतरी लोचा झालाय. सगळ्यांना आपल्या डोळ्यात काय ना काहीतरी दिसतच आहे. काही बोललात का तुम्ही? नाही 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 काय नाही बोललो. ते डॉलीबाई तुम्ही जे बोलता ना ते आपल्या डोळ्यात वगैरे तसं काय पण नाही. हा हा पण म्हणजे माझं म्हणणं वाईट काय त्याच्यात? लग्न करावंसं वाटणं इज ओके ना. आणि आता ह्या वयात तसं जोडीदाराची गरज वाटूच शकते. हा पण ते आपल्या एकट्याला वाटून काय उपयोग, समोरच्याला पण वाटायला पाहिजे ना. असंच होतं. म्हणजे बऱ्याचदा ज्या भावना आपल्या असतात एखाद्या व्यक्तीबद्दल, सेम टू सेम त्याच भावना त्या व्यक्तीच्या असतात आपल्याबद्दल. म्हणजे मॅक्सिमम वेळा हेच होतं. इच्छा गावात डॉलीबाई एकदम तुम्ही बरोबर बोलात बघा. नाही बघा म्हणजे आपल्याला ना आपल्या सत्याबद्दल ना जाम प्रेम वाटतं, तसं सत्याला पण ना आपल्याबद्दल ना जाम प्रेम वाटतो. करेक्ट, असंच. पण असंच समजा एखाद्या मुलीबद्दल वाटत असेल तर ते मी विसरलेच तुम्हाला द्या. हे घ्या. हे काय फुलं आहेत. आपल्यासाठी? नाही, आता तुम्ही जिथे जाणार आहात ना तिथे कदाचित तुम्हाला या फुलांची गरज लागेल. यू नेव्हर नो. अच्छा अच्छा. ऑल द बेस्ट. हो. ऍक्च्युली ना तो कॉलेजमधला पिऊन येतच असेल. इम्पॉर्टंट पेपर्स आहेत, माझ्या सिग्नेचर्स हव्यात म्हणून मागवलं. तुम्हाला उशीर होत नाहीये ना? नाही. जर तुम्ही खूप हुशार आहात हा. आपण शेवटपर्यंत मला सांगितलं नाही कोणाला भेटायला चाललंय. इतकं काय सिक्रेट आहे? डॉलीबाई तुम्ही ना एकदम सॉलिड आहेत बघा. नाही म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या भेजात सॉरी एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यात घेतली ना की तुम्ही ती सोडतच नाही बघा. हा एक्सक्यूज मी. डॉलीबाई आपण निघतो. हा. हॅलो. आईच्या गावात कबीर तू काय करतोस इथे? आज मी तुझा सेक्रेटरी आहे. आईच्या गावात सत्य बोलला होता आपल्याला. तेव्हा हा. तू हे लाव. हे कशाला रे? अरे लाव तर. हा. देवा काय सॉलिड दिसतोय सर तू. अरे कबीर भाऊ आपण काय पण नाही, पण तू एकदम लय भारी दिसतोस. हा अरे एकदम हिरो सारखा. अरे पण तू सेक्रेटरी म्हण. हा 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 हा. ओ माय गॉड, कबीर इकडे काय करतोय? देवा तुला खरं सांगू, मला ना जाम भारी वाटतं यार. कारण पहिल्यांदा मी असं काहीतरी एक्साइटिंग करतोय. पण काय रे पण काय? थोडा नर्वसनेस पण आहे रे. म्हणजे माझ्याकडून काय चूक झाली तर. अरे कबीर भावा काय पण टेन्शन घ्यायचं नाही. अरे आपण आहोत ना, आपण सगळं परफेक्ट करू. हा पण तुला माहितीये ना काय करायचं ते. हो रे, म्हणजे तशी थोडी भीती आहे पण एक्साइटमेंट पण आहे. तू काही गडबड करू नकोस म्हणजे झालं. नाही कबीर भावा आपण काय पण गडबड करणार नाही. आता तू बघच आपण काय करतो ते. हा. अरे आपण ना तर सगळं तोंडपाठ करून आलोय. पण तुझं काय रे? मला तसं माहीतच नाही नक्की करायचं काय आहे, पण धमाल करायची एवढं नक्की. हा मग कबीर रेडी? अरे कबीर नाही, सेक्रेटरी. हा अच्छा 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 अच्छा. मग सेक्रेटरी रेडी? येस सर, फॉलो मी. येस चल. अरे देवा. कबीर कबीर सेक्रेटरी. बेस्ट ऑफ लक. हा
हाय, मायसेल्फ अपेक्षा. पण आपल्याला कसली तर अपेक्षा नाहीये. तुम्ही बाबांना घेऊन आलात भेटायला. हल्ली असं कोणी करत नाही ना. थोडीशी आयडिया दिली असती तर बरं झालं असतं. एक्सक्यूज मी मॅम, पहिली गोष्ट, हे माझे बाबा नाहीत, हे माझे सर आहेत. मी यांचा सेक्रेटरी आहे. कबीर आणि यांचे सेक्रेटरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्यांच्यासाठी इथे आलात. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. सेक्रेटरी. बरं, तुमचं नाव? सांगितलं ना, अपेक्षा. हा, हे काय नाव आहे? अपेक्षा? नाही नाही, नाव कसं हवं? असं वजनदार, असं भारदस्त असलं पाहिजे, खानदानी असलं पाहिजे नाव. देवा, हे नाव काय भारदस्त आहे का? बरं, ते जाऊ दे. तुमचं शिक्षण? BA. मी मराठी भाषेतूनच. BA हे काही शिक्षण आहे का? अहो, आजकाल मुलं शाळेत जातात ते BA होऊनच बाहेर येतात. ह्यात काय कौतुक? अरे, स्वतः शाळा तरी पूर्ण शिकला. एकंदरीत भाषेबद्दल तुमचं काय मत आहे? भाषा हे व्यक्तिमत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. माझी भाषा खूप शुद्ध आहे, स्वच्छ आहे. त्यांनी काय पण होत नाही. आपल्याला बघा ना, आपली भाषा बघा कशी आहे, तरी पण सगळं एकदम अप टू डेट असतं. हा सेक्रेटरी. हा, भाषा शुद्ध नको, म्हणजे मन. हा, मन शुद्ध असायला हवं. शुद्ध बोलायला जमत नाहीये ते सांगा. आणि ह्यांची भाषा खूप शुद्ध आहे. खानदान खानदान. हा, बरं मॅडम, तुमचं खानदान? आई जॉब करते, बाबा जॉब करतात. बाईसाहेबांना विचारलं खानदान तर त्या घरात कोण कोण आहेत हे सांगतात. काय सेक्रेटरी? मॅडम, साहेब राजघराण्यातले आहेत. त्यांचं एवढं मोठं खानदान आहे की हो, तुमच्या घरी कोण कोण असतं? कोण 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 कुठे कुठे असतं अहो, लक्षातही राहत नाही. 51 नोकर. हा, प्रत्येक कामाला एक वेगळा नोकर. हा, मोठ्या संस्थानिकाचं खानदान आहे. हो, संस्थानिकांचं खानदान या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का यांना? एक मिनिट सेक्रेटरी, त्यांना एवढं सगळं एकदम हजम नाही व्हायचं. हा, कपडे कपडे. मॅडम, तुम्हाला काही पद्धत आहे की नाही? साहेब आले आणि तुम्ही मुजराही नाही केलात. येऊन अशा बसलात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असल्यासारखी. डिसेन्सी नावाची काही गोष्ट आहे की नाही? सिरियसली देवा, तुमचे कपडे आणि डिसेन्सी काहीतरी संबंध आहे का? इनफ, आता खूप झालं. खानदानी असला तरी रीत नाहीये तुम्हाला. खूपच रूढ आहात तुम्ही. गावात कबीर भावा, अरे लग्न मोडण्याचे 101 तरीके. अरे सुपरहिट पुस्तक आहे सत्याने आपलं दिलं. अपेक्षा मॅडम, सॉरी हो, आपल्याला कसं दुखवायला आवडत नाही हो, पण काय करणार आपण तरी. तुम्ही काय करताय ते? हाय देवा, हाय कबीर. मॅम, ते ना मी देवा आणि माझं लग्न ठरवायला. आमचं लग्न मोडायला आम्ही आलो होतो इथे. सेक्रेटरी बोल 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 ना. मी आलोच. मी जरा येतो. आपल्याला ते प्रॉब्लेम टाकून कुठे तू बोलतो सर? देवा, मी जरा वॉशरूमला जाऊन येतो. क्या बात आहे देवा, खूप मस्त, खूपच छान. खरं सांगू का, मी ते बसल्या बसल्या इतकं एन्जॉय केलं ना, काय सांगू मी तुम्हाला. काय नाही नाही, सॉरी महाराज, तुमचं जर का इथलं सगळं काम आवरलं असेल तर मग तुम्ही तुमच्या महालात परत प्रस्थान कराल का? काय डॉली, आपली माप कसे बाहेर घोडे पार्क आहेतच ना? का मुजरा केल्याशिवाय तुम्ही इथून हलणार नाही आहात महाराज? आता काय आपण पोहोच जायचं काय? काय तुम्ही चला, फॉलो मी महाराज. हा, लेट्स गो.